होते बे. आज तर आम्ही नागपूरच्या डीमार्टमध्येच गेलो नव्हतो, पण हरकते आमचे पूर्ण लहानच्या पोरावानेच होते तिथं जाऊन. तर काय म्हणता मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. पहिले तर आम्ही आलो जेवण करायसाठी, मग जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघलो. मग आता घरी जाता जाता विचार केलो होतो का आज कुठेतरी जाऊन यावं म्हणलं. तर मग मी घरी आलो, तयारी केलो आणि मित्राला पहिलेच फोन लावून सांगितलं होतं का आपल्याला डीमार्टमध्ये जायचं आहे म्हणलो. आज बोलीले पकडलो आणि मग निघलो आम्ही डीमार्टला जायसाठी. माझी तर इच्छाच होती डीमार्टमध्ये जायची, कारण आजपर्यंत कधी मी भाई गेलोच नव्हतो डीमार्टमध्ये. बोली मलाच विचारत होता का भाऊ म्हणे मी याच्यापैकी कोणता शर्ट घेऊ म्हणलं. अबे तुला कायच्यासाठी आणलं म्हणलं, मला कपडे घ्यायचे आहे, तू थांब म्हणलं, पहिलं नंतर घेशील म्हणलं, पहिलं मला घेऊ तर देत बड्यापैकी, मग तुझे पाहून म्हणलं कपडे कोणते घ्यायचे आहेत ना कोणते नाही. तर मी तर 2-3 टी शर्ट घेऊनच टाकलं होतं, पण याचा काहीच नव्हतं घेऊन झालं अजूनपर्यंत. निवर इकडच्या तिकडे नातवाचे कामं करत होता, इकडे जाऊन तिकडे जाऊन, हे घेऊन ते घेऊन, बस याच्यापैकी दुसरं काही समजतच नव्हतं याला वाटते. हवा गरमी गरमी बहुत गर्मी हां, याच कारणानं नाही का मी कुठे नेत नाही माझ्या मित्रांना, असे नमुने राहतात. त्याच्यानंतर आम्ही केलो बिल, मग चल म्हणलं आता बोली म्हणलं आपण जाऊ म्हणलं आपापल्या घरी. कामात असल्या व्हिडिओसाठी तेवढा काही टाइम भेटत नाही, जसं जसं टाइम भेटणार तसं तसं व्हिडिओ अपलोड होत जाणार. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, आजच्यासाठी एवढंच.